हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा शनिवार 25 एप्रिलचा एपिसोड खरंच खूप भारी होता. एक नंबर होता. फ्रेंड्स, ईश्वरीने सिद्ध करून दाखवलंय की तीच खरी जेम्स बॉन्ड आहे. तिने चमत्कारिक पद्धतीने चक्क कन्नूला किडनॅप करणाऱ्या सगळ्यांना शोधून काढलंय आणि ती कन्नूपर्यंत पोहोचली आहे अर्णवला न सांगता. आणि इकडे अर्णव 1 कोटी रुपये घेऊन या गुंडांच्या अड्ड्यावर पोहोचलाय आणि या गुंडांनी चक्क अर्णवकडून हे 1 कोटी रुपये हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्याला बंदुकीचा धाक दाखवलाय. मग आता हे गुंड अर्णववर गोळी तर चालवणार नाही ना? ईश्वरी ही बाळाला वाचूच शकेल का? हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच अर्णव हा ईश्वरीला ठणकावून सांगतो आता त्या किडनॅपरची लोकेशन येईल. एक हाताने त्यांना पैसे द्यायचे, दुसऱ्या हाताने कन्नूला घ्यायचं, घरी घेऊन यायचं. यापेक्षा जास्त काहीच करायचं नाही. तर ईश्वरी अर्णवला समजावण्याचा प्रयत्न करते. अर्णव सर, तुम्ही माझं ऐकून तरी घ्या. आपण जर त्यांना पैसे दिले आणि कन्नूला परत आणलं तर हे सगळं कुणी केलं, कन्नूला किडनॅप करण्यामागे कोणाचा प्लॅन होता हे आपल्याला कधी समजणारच नाही. अर्णव चिडून म्हणतो, ईश्वरी त्यात समजण्यासारखं काय आहे? त्या लोकांना पैसे हवे आहेत, त्यांनी पैसे मागितले, पैशासाठी त्यांनी कन्नूला किडनॅप केलंय, हे स्पष्ट दिसतंय. मग यामागे कोणाचा प्लॅन असेल? ईश्वरी अर्णवला समजावून सांगते, सर तुम्हीच विचार करा. मी कन्नूला घराबाहेर फिरायला घेऊन गेले, गार्डनमध्ये घेऊन गेले आणि त्या माणसांनी प्लॅन बनवून कन्नूला किडनॅप केलं. हे त्या माणसांना कसं माहीत असेल? आपल्या घरातीच कुणीतरी त्यांना सांगितलं असेल ना की मी कन्नूला घेऊन गेली आहे, किडनॅप करा. आणि एक वेळेस मी जर रोज घेऊन जात असते तर त्यांनी माझ्यावर पाळत ठेवली असती आणि मग बाळाला किडनॅप केलं, ते सुद्धा पटतं. पण मी रोज तर घेऊन जात नाही, आज मी पहिल्यांदाच घेऊन गेले, मग हे कसं होऊ शकतं? अर्णवला सुद्धा हे पटतं. पण अर्णवला कन्नूची जास्त काळजी असते. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, आता इन्व्हेस्टिगेशन करण्याची वेळ नाही आहे. मला माझ्या भाचीचा जीव सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे. मला त्यापेक्षा हे कुणी केलं, का केलं हे महत्त्वाचं नाही आहे. त्यामुळे तू या सगळ्यात पडू नकोस. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर तुम्ही असं का करताय मला कळतच नाही आहे. आता पहा, तुम्हाला सुद्धा हे पटलंय ना की माझ्या आईबद्दल आणि तुमच्या बाबांबद्दल जे काही घडलं ते आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीनेच केलं आहे. ज्याचा अर्थ आत्ताच सुद्धा आपल्या घरात जे काही घडतंय ते सुद्धा तो जवळचा व्यक्तीच करत असेल. आणि आपण जर आता कन्नूला किडनॅप करण्याचा प्लॅन कुणी बनवला हे शोधून काढलं तर ते रहस्यसुद्धा आपल्याला कळेल. त्यामुळे सर प्लीज तुम्ही माझी मदत करा. एवढा वेळ माझं डोकं चालत नव्हतं, पण आपण शोधलं ना तर आपण कन्नूच्या किडनॅप करणाऱ्याला नक्कीच पकडू शकतो. अर्णव चिडून म्हणतो, मी सिंदूर, बस झालं. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मला नाही शोधून काढायचंय हे सगळं कुणी केलंय. मी पोलिसांमध्ये जाणार नाहीये, स्वतः इन्व्हेस्टिगेशन करणार नाहीये. ते गुंड मला लोकेशन पाठवतील, मी त्यांना पैसे देईल, कन्नूला घेऊन परत येईल. बाकीचं मला काहीच करायचं नाहीये. ईश्वरीला खूप टेन्शन येतं की हा माणूस माझं का ऐकत नाही. आणि तेवढ्यात अर्णवला एक मेसेज येतो. ईश्वरी त्याला समजवण्याचा प्रयत्न करते पण अर्णव काही ऐकत नाही. आणि तेवढ्यात अर्णवला शिर्केचा कॉल येतो आणि शिर्के सांगतो, अर्णव सर मी पैसे घेऊन बाहेर आलोय. अर्णव म्हणतो, ठीक आहे मी येतो, तुम्ही थांबा. आणि अर्णव हा ईश्वरीला ठणकावून सांगतो, शिर्के आलेत पैसे घेऊन, त्या गुंडांची लोकेशन येईल, मी तेथे पैसे द्यायला जाईल आणि कन्नूला घेऊन येईल. आपण काहीच करायचं नाहीये, तू काही करायचं नाहीये, एवढं लक्षात ठेव. असं म्हणून अर्णव रूम बाहेर निघून जातो. ईश्वरी म्हणते, ठीक आहे अर्णव सर, तुम्हाला काही करायचं नसेल तर चालेल, पण मी गप्प बसणार नाहीये. मी कन्नूला काही होऊ सुद्धा देणार नाही आणि या प्रकरणामागे कोण आहे ना हे सुद्धा मी शोधून काढणारच. त्या गुन्हेगाराला सगळ्यांसमोर आणल्याशिवाय मी काही शांत बसणार नाही. ईश्वरी असा निर्धार करते. आणि मग थोड्या वेळानंतर ईश्वरी हा सगळा प्रकार झाला तरी कसा, यामागे कोणाचा हात आहे हे शोधून काढण्यासाठी एक ट्रिक करते. ती आपल्या मेकअपचं सगळं सामान ठेवते आणि त्यानुसार एक देखावा तयार करते की मी येथे उभी होते, कन्नू माझ्याजवळ होती. आणि मग त्याच वेळेस तो फुगेवाला आला. मी फुगेवाल्याशी बोलत होते, फुगे घेत होते, तेवढ्यात तो चोर पळत आला. त्याने मला धक्का दिला, चोर खाली पडला. मग फुगेवाल्याने चोराला मारहाण केली. तेवढ्यात कन्नू गायब झाली. आणि ती बाई जी आधी आली होती, म्हणजे पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे हे तिघे एकाच गँगचे मेंबर असतील का? ह्या तिघांनी प्लॅन बनवून कन्नूला पळून नेलं असेल का?
हे सगळं ईश्वरी आठवण्याचा प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेस ईश्वरीच्या दिमागची बत्ती जळते. ईश्वरीला झालेला सगळा प्रकार समजतो. ईश्वरीला आठवतं सगळ्यात आधी तर ती बाई कन्नूला घेण्याचा प्रयत्न करत होती, पण मी तिला नकार दिला की बाळाला हात लावू नका. त्यामुळे त्या बाईला कन्नूला घेता आलं नाही. त्यानंतर तो फुगेवाला कन्नूच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होता, पण मी फुगेवाल्याला सुद्धा जवळ येऊ दिलं नाही. आणि मग शेवटी तो चोर आला. त्या चोराने मला धक्का दिला, तो चोर खाली पडला. मग त्या बाईने नक्कीच कन्नूला उचलून नेलं असेल. हे भगवान, याचा अर्थ असंच झालंय. आणि तेवढ्यात ईश्वरीला आठवतं जेव्हा ती बाई कन्नूशी बोलत होती तेव्हा तर तिच्या गळ्यात सोन्याची चेन नव्हती. म्हणजे त्या बाईने गळ्यात सोन्याची चेन नसताना खोटा कांगावा केला की चोराने माझ्या गळ्यातली सोन्याची चेन चोरली आहे. याचा अर्थ तो फुगेवाला जो मला म्हणाला, बाईसाहेब मी या चोराला पोलीस स्टेशनमध्ये देऊन येतो, तो चोराला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेलाच नाही. याचा अर्थ या तिघांची गँग असेल. आणि जेव्हा मी मागे वळून पाहिलं तेव्हा ती बाई नव्हतीच. म्हणजे जेव्हा सगळा गोंधळ सुरू होता तेव्हा त्या बाईने कन्नूला उचललं आणि कन्नूला घेऊन गेली. अरे देवा, म्हणजे हे तिघे खरंच एकाच गँगचे मेंबर होते आणि त्यांनी प्लॅन बनवला आणि मला फसवून बाळाला घेऊन निघून गेले. ईश्वरीला झालेला सगळा प्रकार समजतो. ईश्वरी म्हणते, हे तर कन्फर्म झाले, हे सगळं या तिघांनीच केलंय. पण आता हे तिघे कोठे असतील, कन्नूला घेऊन कोठे गेले असतील, हे मी कसं शोधू, हे मला कसं कळणार. आणि तेवढ्यात ईश्वरीला आठवतं, अरे हा, जेव्हा तो चोर खाली पडला होता त्याच्या हातून मोबाईल खाली पडला होता आणि जाताना त्याने तो मोबाईल नेला नाही कारण खूप गोंधळ झाला होता. म्हणजे तो मोबाईल अजूनसुद्धा त्याच गार्डनमध्ये असेल आणि जर तो मोबाईल मला सापडला तर त्या माणसांपर्यंत मला पोहोचता येईल असं ईश्वरीला वाटतं. आणि ईश्वरी ही लगेच गार्डनमध्ये जायला निघते. आणि इकडे अर्णव आणि मामा हे दोघे घराबाहेर येतात. शिर्के त्यांना 1 कोटी रुपये देतो आणि विचारतो, सर तुम्हाला एवढ्या अर्जंट कॅशमध्ये 1 कोटी रुपयांची गरज का पडली. अर्णव काही सांगणार एवढ्यात मामा सांगतो, अंजलीच्या बाळाला किडनॅप केलंय, त्यासाठी हे पैसे द्यायचे आहेत. अर्णवला मोठा धक्काच बसतो की मामा याला कशाला सांगितलं. मामा म्हणतो जाऊ दे, आणि त्यासाठीच आम्हाला हे पैसे हवे आहेत. तर शिर्के म्हणतो, सर मला कळतंय तुम्ही घाबरले आहात, पण आधी आपण पोलिसांना कळायला हवं, कारण त्या गुंडांनी पैसे घेऊन सुद्धा बाळ दिलं नाही तर काय करायचं. ईश्वरी हे सगळं ऐकत असते, ती सुद्धा घराबाहेर येते. अर्णव म्हणतो, शिर्के आता मला माझी भाजी सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, त्यामुळे मला याबद्दल काहीच बोलायचं नाही आहे, तुम्ही जा. असं म्हणून अर्णव पैसे घेतो, आतमध्ये निघून जातो. शिर्केसुद्धा निघून जातो. ईश्वरी हे सगळं पाहते आणि मग सगळे गेल्यानंतर ईश्वरीसुद्धा घराबाहेर पडते आणि थोड्याच वेळात या गार्डनमध्ये येते. नक्कीच हा मोबाईल येथेच कुठेतरी पडला असेल, गुंड येथे पडला होता, मी येथे उभी होते, म्हणजे मोबाईलसुद्धा येथेच कुठेतरी असेल असं म्हणून ईश्वरी आजूबाजूला मोबाईल शोधत असते. परंतु लॉनवर तर मोबाईल सापडणं शक्यच नाही आहे. मोबाईल तेथे पडला असता तर नक्कीच कोणीतरी घेऊन गेलं असतं. त्यामुळे ईश्वरी आजूबाजूला जी झुडपं असतात त्याच शोधत असते, पण तिला तेथेही मोबाईल सापडत नाही आणि ती देवाचा धावा करू लागते, गणूबाप्पा मोबाईल सापडू दे, प्लीज गणूबाप्पा मोबाईल सापडू दे, गणूबाप्पा हीच माझी शेवटची आशा आहे, गणूबाप्पा प्लीज मोबाईल सापडू दे. आणि त्याच वेळेस ईश्वरीला मोबाईल सापडतो. हा छोटासा कीपॅडवाला मोबाईल असतो आणि ईश्वरीला विश्वास असतो नक्कीच हा त्या चोराचा मोबाईल आहे. त्यामुळे ईश्वरी खूप खुश होते, गणूबाप्पाचे आभार मानते आणि या मोबाईलमध्ये काही कळतंय का ते शोधण्यासाठी मोबाईल अनलॉक करण्याचा प्रयत्न करते. आणि इकडे अंजली ही रडत बसलेली असते. आजी तिला समजावून सांगते, अंजू अजून किती वेळेस रडणार आहे तू, तुला त्रास होईल, तू आराम कर. तेवढ्यात मामी ही लिंबू पाणी घेऊन येते आणि म्हणते, अंजली बाळा लवकर हे लिंबू पाणी पी, तुला आधीच चक्कर आली होती, तुला बीपीचा त्रास आहे, हे लिंबू पाणी पिऊन घे, तुला बरं वाटेल. पण अंजली त्यासाठी स्पष्ट शब्दात नकार देते, नाही मामी, जोपर्यंत माझी कन्नू सापडत नाही तोपर्यंत मी अन्नाचा एक कण नाही खाणार किंवा पाण्याचा एक थेंबही नाही पिणार आहे, मला काही नको आहे. आजी तिला समजावून सांगते, अगं सापडेल कन्नू, पण तू स्वतःची काळजी घे, तुझा बीपी लो झाला आणि मग तुला काही त्रास झाला तर आम्ही काय करणार आहोत. आणि मग मामी म्हणते, हो हो, अर्णव गेलाय ना, त्या लोकांनी पैसे मागितले, अर्णव त्यांना पैसे देईल आणि कन्नूला घरी घेऊन येईल, तू काळजी करू नको. तर अंजली चिडून म्हणते, मामी तू त्या चिंटूचं तर नावच काढू नको, त्या ईश्वरीमुळे माझी कन्नू किडनॅप झाली आणि अर्णव एका शब्दाने सुद्धा ईश्वरीला बोलला नाही. लग्न झाल्यानंतर माणसं बदलतात, पण अर्णव तर त्या ईश्वरीच्या एवढा आहारी गेलाय की माझं बाळ चोरीला गेलं, किडनॅप झालं, पण तो ईश्वरीला एका शब्दाने बोलला नाही.
तो खूप बदलला आहे. मला त्याचं वागणं आवडलेलं नाही आहे. मला त्याच्याबद्दल काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे. आजी, मी तुला म्हणाले होते ना, अर्धी प्रॉपर्टी माझ्या नावावर कर, पण तेव्हा तू माझं ऐकलं नाही. आजी म्हणते, अगं अंजू, वेळ काय, प्रसंग काय, आणि तू काय प्रॉपर्टीबद्दल बोलतीयेस? तर अंजली म्हणते, नाही आजी, तेव्हा तू माझ्यावरच चिडली. आज माझ्या नावावर अर्धी प्रॉपर्टी असती ना तर सगळं ठीक झालं असतं. तू तेव्हा माझ्या नावावर प्रॉपर्टी करू दिली नाही. तू आहे ना खूप चुकीचं केलं आहे. आजी म्हणते, अंजली, आता हे बोलण्याची वेळ नाही आहे, शांत हो. आणि मग मामी पुढे येते आणि अंजलीला समजावून सांगते, अंजली, तू काळजी करू नको. एकदा का कन्नू सापडली ना, आपण सगळं काही बोलूया. आता तू हे लिंबू पाणी पी. आणि मग अंजली लिंबू पाणी पिते. मामी मनातल्या मनात विचार करते, अंजली, आता तुझ्या नावावर ही अर्धी प्रॉपर्टी झाली ना तरी मला काही फरक पडणार नाही आहे, कारण तसंही तो बाळाला सांभाळण्यात बिझी असशील आणि तुझा तो 1.5 शहाणा नवरा त्याच्यातील मेमरीज गेली आहे, त्यामुळे त्याच्यापासून सुद्धा मला काही धोका नाही आहे. त्यामुळे ही प्रॉपर्टी तुझ्या नावावर झाली काय आणि नाही झाली काय मला काही फरक पडत नाही. आणि अंजली ही पुन्हा एकदा म्हणते, आजी, एकदा का माझी कन्नू सापडली, मी पुन्हा प्रॉपर्टीचा विषय काढणार, सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घेणार, आणि तेव्हा तू काही बोलायचं नाही आहे, एवढं लक्षात ठेव. आजी काहीच बोलत नाही. अंजलीला बाळ चोरीला गेलंय तरीसुद्धा अजून प्रॉपर्टीचंच पडलंय. शेवटी ती त्या राजेशचीच बायको तशीच लालची आहे, यात शंका नाही. इकडे ईश्वरीला गार्डनमध्ये या गुंडाचा मोबाईल सापडलेला असतो, पण या फोनला लॉक असतं आणि ईश्वरीकडून काय लॉक उघडत नाही. ईश्वरी विचार करते, हे भगवान, आता पासवर्ड काय असेल, हा फोन मी अनलॉक कसा करणार, त्या गुंडांपर्यंत कसं पोहोचणार. पोलिसांकडे जाते, पण तेवढ्यात ईश्वरीला आठवतं की अर्णवने तिला सांगितलंय की पोलिसांकडे जायचं नाही, आणि कन्नूला काही झालं तर अर्णव सर मला कधीच माफ करणार नाही, त्यामुळे पोलिसांकडे जाऊन फायदा नाही, हे ईश्वरीला समजतं. ईश्वरीला काय करावं ते कळत नाही, आणि तेवढ्यात या मोबाईलची रिंगटोन वाजते, म्हणजे कोणाचा तरी फोन येतो. ईश्वरी विचार करते, कोणाचा तरी फोन येतोय, याचा अर्थ या माणसाच्या ओळखीतल्या माणसाचा कॉल आलेला असेल, मला त्यावरून त्याचा पत्ता समजू शकतो, असा विचार करून ईश्वरी फोन उचलते. आणि दुसऱ्या बाजूने हा जो माणूस असतो जो चेन चोरून पळाला होता, त्याचं नाव राजू असतं, आणि राजूची बायको फोनवर बोलत असते, ए काय रे, सकाळपासून कुठे गेलास, फुकणीच्या, येथे ते 3 पोरं माझ्या डोक्यावर बसवलेस आणि गेला तिकडे फिरायला, मजा मारतोस, आणि या 3 पोरांनी मला किती त्रास दिलाय तुला माहिती आहे का, कुठे रे फुकणीच्या, बोल ना. ईश्वरीला काय बोलावं ते समजतच नाही, आणि ईश्वरी ही चक्क गावरान भाषेत बोलू लागते, नाही नाही, राजू नाही बोलत आहे, मी तर दीपाली आहे, दीपाली. तर ही राजूची बायको म्हणते, दीपाली, तू कोण ग, आणि राजूचा फोन तुझ्याकडे कसा, म्हणजे हा राजू तुझ्याबरोबर आहे का, आता तर या राजूला सोडतच नाही मी. तर ईश्वरी म्हणते, नाही नाही, तसं काही नाही, तुला जसं वाटतं तसं काही नाही, मी इथे रस्त्यावर होते आणि रस्त्यावर हा फोन मला सापडला आणि तो फोन, तुझा फोन आला म्हणून मी उचललाय. तर राजूची बायको म्हणते, असं व्हय, अगं तो माझा फोन आहे बरं का, मी माझ्या पैशाने त्याला घेऊन दिलाय, चोरू बिरू नको, तू मला सांग तू कुठे, मी येते फोन घ्यायला. तर ईश्वरी म्हणते, अगं तू कशाला येते, मी येते ना तुझ्या घरी, तू मला पत्ता सांग. तर ही मुलगी म्हणते, नाही नाही, तू नको येऊ, तू कशाला त्रास घेतेस, मी येते ना, तू सांग तू कुठे, मी तेथे येते. तर ईश्वरी म्हणते, अगं आता तुझं दुःख मला कळत आहे ना, तू आत्ताच म्हणाली 3 पोरं सांभाळतेस तू, तू कशाला उन्हात आणायचं येते, तू मला सांग घरचा पत्ता दे, मी येते फोन द्यायला, का माणुसकी नावाची काही गोष्ट असते की नाही. तर ही बाई म्हणते, अरे ठीक आहे ठीक आहे, मी तुला पत्ता सांगते, तू येथे मोबाईल आणून दे. आणि मग ही बाई आपला पत्ता सांगते. ईश्वरी हा सगळा पत्ता ऐकते आणि म्हणते, ठीक आहे, मी पोहोचते थोड्याच वेळात. ही बाई फोन कट करते. ईश्वरी ही देवाला हात जोडते, गणूबाप्पा खूप खूप थँक्यू, शेवटी त्या चोरांच्या घरचा पत्ता सापडलास. आता मला लवकरात लवकर तेथे जाऊन कनूला वाचवावं लागेल, पण मी पोलिसांना नाही सांगू शकत, मला हे सगळं स्वतःलाच करावं लागेल, असा विचार ईश्वरी करते. आणि इकडे मामीला या फुगेवाल्याचा कॉल आलेला असतो. मामी चिडून विचारते, ए आता कशाला कॉल केलायस रे. तर हा फुगेवाला गुंड विचारतो, पैशांची व्यवस्था झाली की नाही, त्या अर्णव साहेबांनी पैशांची व्यवस्था केली का. तर मामी सांगते, हो झाली आहे, पैशांची व्यवस्था झाली आहे. तर हा गुंड खूप खुश होतो आणि म्हणतो, अरे वा, एवढ्या लवकर पैशांची व्यवस्था झाली, 1 कोटी रुपयांची. तर मामी चिडून म्हणते, कसं आहे ना, आम्ही फुगे नाही विकत, आमचा मोठा बिझनेस आहे, मोठं बिझनेस एम्पायर आहे, आणि अर्णव स्वतःच्या भाचीसाठी 1 करोड काय 10 करोड सुद्धा देऊ शकतो, त्यामुळे जास्त शहाणपणा नाही करायचा. तर हा माणूस म्हणतो,
ओ एक काम करा, जेव्हा तुम्ही पैसे घेऊन याल ना तेव्हा तुम्ही सुद्धा या, म्हणजे आम्हाला टेन्शन राहणार नाही. मामी चिडून म्हणते, अरे मी तर येणारच आहे, कारण मला तुमची गॅरंटी नाही आहे, नाहीतर सगळेच्या सगळे 1 करोड रुपये घेऊन पळून जाल. मला माझा हिस्सा मिळालाच पाहिजे, आणि काही गडबड केली तर मी तुम्हाला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. तर हा गुंडा म्हणतो, ओ बाईसाहेब, आपला हा धंदा आहे ना, विश्वासावर चालतो. मी काहीच करणार नाही, तुम्हाला डबल क्रॉस करणार नाही. पण तुम्ही ना त्या ईश्वरी बाईसाहेबला घेऊन नका येऊ, ती बाई खूप डेंजर आहे. मामी चिडून म्हणते, ए मला काय करायचं ना ते तू मला नको शिकू, मी सगळं बरोबर करते. आत्ताच्या आत्ता त्या अर्णवला लोकेशन पाठवायची, आणि एक लक्षात ठेवायचं, बाळाची काळजी घ्या, बाळाला काही व्हायला नको आहे, नाहीतर तो अर्णव तुम्हाला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवायचं. गुंड म्हणतो, ओ बाईसाहेब काळजी करू नका, तुमचं बाळ अगदी सुखरूप आहे. आता तुम्ही फक्त पैसे घेऊन या, आमचे पैसे मिळाले, तुमचं बाळ तुम्हाला परत दिलं म्हणजे आमचं काम झालं. मामी म्हणते, ठीक आहे, फोन कट कर. हा गुंड फोन कट करतो. लवकरच आपल्याला 1 करोड रुपये भेटणार म्हणून हे तिघे चांगलेच खुश होतात. मामीसुद्धा खुश असते, आणि ईश्वरी ही चक्क आपला वेश बदलून एक ड्रेस घालून वेगळी हेअरस्टाईल करून या चाळीत पोहोचते, जेथे या राजूच्या बायकोने तिला बोलवलेलं असतं. ईश्वरी एका माणसाला पत्ता विचारते की राजूचं घर कुठे. हा माणूस पत्ता सांगतो, आणि ईश्वरी या घराजवळ पोहोचते. तर ही राजूची बायको घरात पोरांवर ओरडत असते, ए पोरांनो बस झालं खेळणं, आता अभ्यासाला बसा. आणि हे 3 पोरं अभ्यासाला बसतात. तेवढ्यात ईश्वरी तेथे येते. ही राजूची बायको विचारते, ए तू दीपाली आहेस का. ईश्वरी सांगते, होय होय मी दीपाली आहे. आणि राजूची बायको तिला घरात बोलवते, आणि राजूची बायको म्हणते, तू थांब, मी ना तुझ्यासाठी चहा बनवते. तर ईश्वरी तिच्या हातात गुलाबजामुनचा डबा देते आणि म्हणते, हे गुलाबजाम मी पोरांसाठी आणलेत, त्यांना दे खायला. मुलं खूप खुश होतात आणि म्हणतात, गुलाबजाम आम्हाला खायचेत. तरी राजूची बायको म्हणते, भेटतील भेटतील, पण पहिले अभ्यास करा, जेवण झाल्यावर भेटतील. ही मुलं अभ्यासाला बसतात. राजूची बायको म्हणते, चल मी तुझ्यासाठी चहा बनवून आणते. ईश्वरी म्हणते, होय. राजूची बायको चहा बनवायला जाते, तोपर्यंत ईश्वरी आजूबाजूला संपूर्ण घरात पाहते, आणि त्याच वेळेस तिला चक्क एक फोटो दिसतो, ज्या फोटोमध्ये ही राजूची बायको, तो चोर राजू, तो फुगेवाला आणि ती बाई हे चौघे असतात. या चौघांना पाहून ईश्वरीला जबर धक्काच बसतो. ईश्वरीला आठवतं, हेच तिघे होते ज्यांनी बाळाला किडनॅप केलंय, आणि हे तिघे एकत्र, याचा अर्थ या तिघांची एक गँग आहे आणि यांनीच बाळाला किडनॅप केलंय हे ईश्वरीला समजतं. आणि तेवढ्यात ही राजूची बायको एका सेकंदात चहा बनवून घेऊन येते, ईश्वरीला चहा प्यायला देते, आणि ईश्वरी विचारते, काय ग या फोटोमध्ये हे तिघे कोण आहे. तर ही राजूची बायको सांगते, हे वय, तो जो निळा शर्टवाला आहे ना तो माझा नवरा आहे राजू, आणि त्याच्या बाजूला ती आहे ना बाई, ती त्याची मावशी आहे, आणि त्याच्या बाजूला तो लाल शर्टवाला तो पक्या आहे, पक्या त्याचा मामे भाऊ आहे. ईश्वरी विचारते, हे तिघे काय करतात. तर राजूची बायको सांगते, अगं लई वांगा काम करतात, तो ती मावशी आणि तो मामे भाऊ चांगली कामं करत नाही, आणि माझ्या राजूला सुद्धा त्यांनी नादाला लावलंय. आता आमच्या राजूला लई पैसा लागतो ना, मग अशी वंगा कामं केल्याशिवाय पैसा कसा मिळणार, तो त्यांच्याबरोबर दिवसभर असतो. तर ईश्वरी विचारते, तुझा नवरा कुठे. तर ही बाई सांगते, अगं सकाळपासून बाहेर गेलाय, कुठे गेलाय काय माहीत. ईश्वरी विचारते, मग त्या पक्या दादाचं घर कुठे. ही बाई सांगते, येथेच आहे, हे नाक्यावरची पानटपरी आहे ना त्याच्या बाजूची गल्ली, मग सगळ्यात शेवटचं घर, तेथेच त्याचं घर आहे. ईश्वरी म्हणते, होय का. तर ही बाई सांगते, हो तेथेच त्याचं घर आहे, पण तू जाऊ नको बरं का, लय वांगा गल्ली आहे, मी तर कधीच जात नाही, बाई माणसाने तेथे जाऊ नये, तू पण नको जाऊ. ईश्वरी म्हणते, नाही नाही मी तेथे कशाला जाते. ईश्वरी चहा पिते आणि म्हणते, घे तुझा चहा, मला सुद्धा कामाला जायचं आहे बरं का. आणि ईश्वरी तिला मोबाईल देते. ही बाई म्हणते, थांबू बरं का, तू माझा मोबाईल परत आणून दिला, ये परत. ईश्वरी म्हणते, हो येईल ना परत. ईश्वरी जाता जाता या फोटोकडे पुन्हा पाहते आणि तेथून निघून जाते. आणि इकडे अर्णव आणि घरातील सगळे या गुंडांनी लोकेशन कधी पाठवतील याची वाट पाहत असतात. तर राजेश हा अर्णवला म्हणतो, अर्णव साहेब मानलं तुम्हाला, तुम्ही इतक्या कमी वेळेत 1 कोटी रुपयांची व्यवस्था केली, खरंच तुम्ही तुमच्या भाचीसाठी काही पण करू शकता. तर अर्णव सांगतो, माझी भाची येते, तिच्यासाठी 1 कोटी काय, माझी संपूर्ण प्रॉपर्टी जरी मला द्यायची असती ना तरी मी दिली असती, तिच्यासाठी मी काहीही करू शकतो. तर राजेश हा अर्णवला म्हणतो, खरंच अर्णव साहेब तुम्ही खूप ग्रेट आहात. अंजली मॅडमने मला सांगितलं आहे,
आपल्या दोघांमधील नातं चांगलं नव्हतं, आपल्या दोघांमध्ये खूप भांडणं होती. पण आज तुमचा हा स्वभाव पाहून मला असं वाटतंय की खरंच चूक माझीच असेल. जे काही झालं त्यात तुमची चूक नसेल. तुमच्यासारख्या चांगल्या माणसाबरोबर मी भांडलो हा विचार करून मला खूप वाईट वाटतं. तुम्ही खरंच ग्रेट आहात. अर्णवला काय बोलावं ते कळत नाही आणि तेवढ्यात अर्णवचा मोबाईल वाजतो. अर्णव फोन उचलतो तर या पक्याने फोन केलेला असतो. पक्या म्हणतो, झाली का पैशांची व्यवस्था? अर्णव सांगतो, हो झाली आहे. पक्या त्याला एक पत्ता सांगतो आणि म्हणतो, चाफेकर चौकात यायचं. तेथे एक कचऱ्याचा लाल डब्बा आहे. त्या कचऱ्याच्या डब्यामध्ये पैसे टाकायचे आणि तेथून गायब व्हायचं. अर्णव चिडून म्हणतो, नाही मी असं करणार नाही. तू मला समोरासमोर भेटायचं. मी तुझ्या एका हातात पैसे देईल आणि दुसऱ्या हाताने माझ्या कन्नूला, माझ्या भाचीला परत घेईल. हे ऐकून या गुंडांना जबर धक्काच बसतो. वल्लरी हे सगळं लपून ऐकत असते. हा गुंड म्हणतो, नाही मी जसं सांगेल तसंच व्हायला पाहिजे. पण अर्णव त्याचं काहीच ऐकत नाही आणि म्हणतो, तुला जर पैसे हवे असतील तर मी इकडे तिकडे पैसे कोठेच ठेवणार नाही. तुला मला समोरासमोर भेटावं लागेल. मी काही पोलिसांना वगैरे घेऊन येणार नाही आहे. पण माझा तुझ्यावर विश्वास नाही आहे. पैसे घेऊन जर तू माझ्या कन्नूला दिलं नाही तर काय? त्यामुळे समोरासमोर भेटायचं. एका हाताने पैसे घ्यायचे आणि एका हाताने माझ्या भाचीला परत द्यायचं. त्यामुळे या गुंडांना मोठा धक्काच बसतो. आता काय करावं हेच त्यांना कळत नाही. पण अर्णवने ठाम ठरवलेलं असतं की मी त्यांना समोरासमोरच पैसे देणार आणि माझ्या भाचीला परत घेणार. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, तू ही रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. अर्णवने तर ईश्वरीची मदत करायला स्पष्ट शब्दात नकार दिला. पण ईश्वरी जेम्स बॉन्ड बनली आणि ते म्हणतात ना की आपण फक्त प्रयत्नांना सुरुवात करायला हवी. परमेश्वर आपली मदत करत असतो आणि ईश्वरीला सुद्धा अशीच मदत झाली आणि ईश्वरी चक्क या गुंडांच्या घरी जाऊन पोहोचली आहे आणि या गुंडांच्या अड्ड्याचा पत्तासुद्धा तिला कळला आहे. मग आता ईश्वरी पुढे काय करणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण तू ही रे माझा मितवा या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ईश्वरी या राजूच्या बायकोने सांगितल्याप्रमाणे पक्याच्या अड्ड्याचा पत्ता शोधत असेल. हे पक्याचं घर नेमकं कोठे हे ती शोधत असेल आणि ती पक्याच्या घरापर्यंत पोहोचणार. इकडे अर्णवसुद्धा त्या लोकेशनवर पोहोचेल जेथे पक्याने त्याला बोलवलं आहे आणि पक्या त्याला सांगणार, वर पहा, वरती या, आम्ही वरती थांबलोय. आणि इकडे ईश्वरी या घराबाहेर पोहोचणार. पण येथे कन्नू आहे की नाही हा प्रश्न तिला पडणार आणि ती देवबाप्पाला प्रार्थना करेल, देवबाप्पा मला अजून एक हिंट दे, कन्नू या घरात आहे की नाही हे मला कसं कळणार? आणि त्याच वेळेस कन्नू रडत असेल आणि कन्नूचा आवाज ईश्वरी ऐकणार. ईश्वरीला समजेल ही तर आमची कन्नूच आहे, हा तिचाच रडण्याचा आवाज आहे. आणि इकडे अर्णव हा चक्क या गुंडांच्या अड्ड्यावर पोहोचलेला असेल. त्याच्याबरोबर मामा मामी सगळे असतील आणि अर्णव या गुंडांना पैसे देणार आणि विचारणार, कन्नू कुठे? तर हा गुंड म्हणेल, तू निघ इथून, पैसे भेटले, कन्नू तुला मिळून जाईल. अर्णव चिडून म्हणेल, पहिले कन्नूला द्यायचं, त्याशिवाय मी जाणार नाहीये. आणि हा गुंड चक्क अर्णववर बंदूक ताणणार. म्हणजे तो अर्णवला धमकी देत असेल, आत्ताच्या आत्ता इथून निघायचं, नाहीतर मी तुझ्यावर गोळी चालवेल. आणि अर्णव आणि या चोरामध्ये चांगली झटापट सुरू होईल. इकडे कन्नू रडत असेल आणि ही बाई तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असेल. पोरे गप ना, कशाला एवढा गळा आणतेस, कशाला रडतेस? पण कन्नू ढसाढसा रडत असेल आणि त्याच वेळेस ईश्वरी खिडकीतून हे सगळं पाहणार. मग ईश्वरी ही कन्नूला वाचू शकेल का? जर या बाईने ईश्वरीला पाहिलं तर काय होईल? हा गुंड अर्णववर गोळी तर नाही चालवणार ना? हे सगळं पाहायला खूप मजा येईल, एवढं मात्र खरं. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मितवा ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा जो कर्णिकाला किडनॅप करण्याचा ट्रॅक आला आहे हा तर खूप भारी आहे, यात शंका नाही. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.